नमस्कार, आपले स्वागत आहे। पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी। पेन्शनधारकांसोबत होणारा भेदभाव आता संपणार। वयाच्या 75व्या वर्षापासून मिळणार 20% वाढीव पेन्शनचा लाभ। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। जेव्हा पेन्शनधारक वयाची 80 वर्षे पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये 20% नी वाढ केली जाते आणि सध्याच्या मूळ पेन्शनमध्ये 20% अतिरिक्त पेन्शन देऊन त्यांचे नवीन मूळ वेतन निश्चित केले जाते आणि त्या महागाई भत्ता दिला जातो। मात्र आता हा भेदभाव दूर होणार असून 75 वर्षापासून 20% पेन्शन वाढीचा लाभ मिळणार आहे। वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये 5% वाढ करण्यात यावी अशी मागणी आता पेन्शनधारकांच्या संघटनेकडून अनेक दिवसापासून होत आहे। मात्र केंद्र सरकार त्यांची अंमलबजावणी करत नसून 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्यांना 20% अतिरिक्त पेन्शनचा लाभ देत आहे। मद्रास हायकोर्ट, गुवाहाटी हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्टने सुद्धा निवृत्तीवेतनधारकांचे वय 79 पूर्ण झाल्यानंतर आणि 80 वर्ष पूर्ण झाल्यापासून त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये 20% वाढ करावी असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। तरी सुद्धा केंद्र सरकार तो स्वीकारत नाही आणि 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आता पेन्शन वाढीचा लाभ देत आहे। संसदीय समितीने सुद्धा पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये दर 5 वर्षांनी 5% वाढ करावी आणि त्यांचे फायदे वयाच्या 65व्या वर्षापासून सुरू व्हावे अशी शिफारसही केली होती, परंतु सरकारला याची अंमलबजावणी अद्याप करता आलेली नाही। न्यायालयीन प्रक्रियेशी निगडित पेन्शनधारक निवृत्त झाल्यावर वयाची 75 वर्ष पूर्ण होताच त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये 20% वाढ केली जाते, परंतु केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना ते देण्यासाठी आता सरकारकडे पैसे नाहीत। आता अशा परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेशी निगडित पेन्शनधारक आणि इतर पेन्शनधारकांसाठी वेगळे नियम आहेत का असा सवालही आता केला जात आहे। एकीकडे 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 20% वाढीचा लाभ न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी असलेल्या पेन्शनधारकांना दिला जात असताना दुसरीकडे मात्र केंद्रीय निवृत्ती वेतनधारकांसाठी न्यायालयाच्या आदेशाचाही विचार केला जात नाही। न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित पेन्शनधारकांसाठी संपूर्ण नियम आणि कायदे बदलले जातात, परंतु केंद्रीय पेन्शनधारकांसाठी न्यायालयाच्या आदेशाचेही पालन केले जात नाही। तर हा भेदभाव आता किती दिवस चालणार असाही प्रश्न केला जात आहे। हा भेदभाव केंद्र सरकारने संपवावा आणि न्यायालयीन प्रक्रियेशी निगडित पेन्शनधारकांना जसा लाभ मिळतो तसाच 75 वर्षानंतर 20% पेन्शन वाढीचा लाभही केंद्रीय पेन्शनधारकांना मिळावा अशी मागणी आता केली जात आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।